नमस्कार माझ्या सर्व शिक्षक बंधू आणि भगिनींनो. टी ई टी परीक्षेमध्ये 82 गुण मार्क मिळालेत, परंतु अपात्र दाखवत आहे, आम्हाला इनएलिजिबल दाखवत आहे. अशा सर्व शिक्षकांसाठी एक महत्त्वाचं निवेदन त्या ठिकाणी आहे. हे निवेदन मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा देतो आहे. ते कॉपी करून तुम्ही आक्षेपाचा जो पर्याय आहे त्या आक्षेपाच्या पर्यायावरती तुम्ही पेस्ट करून परीक्षा परिषदेला विनंती करू शकता. अशा सर्वांनी जर हा प्रयत्न केला तर 100% तुम्ही 82 गुणांना पात्र आहात, जे की 2022मध्ये पात्र दिलेलं होतं. त्याच पद्धतीचा निर्णय यावर्षी देखील आपल्याला पाहायचा आहे, करायचा आहे. तर काय निवेदन आहे समजून घेऊया. आदरणीय महोदय महोदया, मी तुमचं नाव लिहा. प्रवर्ग यावर्षी 23 नोव्हेंबर 2025 रोजी झालेल्या TET पेपर 2 किंवा तुमचा पेपर 1 असेल तर 1 परीक्षेमध्ये मला 82 गुण मिळालेले आहेत आणि शेरा नॉट एलिजिबल असा आलेला आहे. मला TET परीक्षेसाठी पात्रता मर्यादा 150 पैकी 55% अशी निश्चित करण्यात आलेली आहे. सदर परीक्षेत मला 150 पैकी 82 गुण प्राप्त झाले असून त्याची टक्केवारी 54.67% इतकी होते. 55% म्हणजे 82.5 गुण होत असले तरी परीक्षा ही 1 गुण प्रति प्रश्न या स्वरूपाची असल्यामुळे 82.5 गुण मिळवणे वस्तुनिष्ठरित्या दृष्ट्या अशक्य आहे. त्यामुळे अशा परिस्थितीत प्रिन्सिपल ऑफ राऊंडिंग ऑफ लागू करणे कायदेशीरदृष्ट्या आवश्यक आहे. या संदर्भात माझ्या तक्रारीसोबत माननीय उच्च न्यायालयाचा निर्णय WPA 20745 ऑफ 2022 दिनांक 3/11/2022 अपलोड करण्यात आलेला आहे. सदर निर्णयान्वये स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे की 82 गुण 54.67% मिळालेल्या उमेदवारांना 55% म्हणून राऊंड ऑफ करून पात्र घोषित करणे हे कायदेशीर, वाजवी व भेदभाव विरहित आहे. तसेच NCTE व CBSE यांनी देखील 82 गुणांना पात्र मानण्याचा निर्णय स्वीकारलेला आहे. हे न्यायालयीन आदेशात स्पष्ट आहे. वरील न्यायालयीन निर्णय व NCTEच्या मान्य मार्गदर्शक तत्वांकडे दुर्लक्ष करून मला अपात्र ठरवणे हे मनमानी, अन्यायकारक व भारतीय संविधानातील समानतेच्या तत्वाच्या विरोधात आहे. म्हणून वरील सर्व कायदेशीर बाबींचा विचार करावा. आम्ही किंवा माझी 54.67% टक्केवारी 55% म्हणून राऊंड ऑफ करून मला TET परीक्षेत पात्र घोषित करण्यात यावे ही नम्र विनंती. आपला विश्वासू तुमचं नाव टाका, प्रवर्ग टाका. ओके, अशा पद्धतीचं हे निवेदन आहे. हे निवेदन तुम्हाला त्या ठिकाणी परीक्षा परिषदेला पाठवायचं आहे, जेणेकरून तुमची दखल घेतली जाईल आणि तुम्हाला 82 गुणांना त्या ठिकाणी पात्र ठरवण्यात येईल. तर सर्वच्या सर्व बंधू भगिनींना या परीक्षेच्या माध्यमातून उत्तीर्ण होण्याची एक संधी आहे. ज्यांना 82 गुण आहेत त्यांना सर्वांनी प्रयत्न करा, सर्वांनी त्या ठिकाणी आक्षेप नोंदवा आणि पास व्हा. कारण की पास होणं एवढं सोपं नसतं, कष्ट केल्याशिवायच त्याचं फळ मिळतं आणि एका गुणावरून जर तुम्ही त्या ठिकाणी बॅक राहणार असेल तर तुमचं ते बॅड लक असेल. त्यासाठी सर्वांनी प्रयत्न करा, सर्वांचं काम व्हावं यासाठी सर्वांना शुभेच्छा. थँक्यू सो मच.